तर आपण रोज एकसारखा सकाळी म्हणजे आपण म्हणजे मी कशाबद्दल बोलते तर आपण वरणाबरोबर रोज एकसारखा भात खातो. तर कधी कधी असं वाटतं का वेगळं काहीतरी पाहिजे. मग कधी आपण मसाला भात करतो, कधी पुलाव करतो, कधी बिर्याणी करतो. तर आपल्याला भातामध्येच आज वेगळा प्रकार बनवायचा आहे. तर नमस्कार मंडळी, अरुणाच रेसिपी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि कसे आहात तुम्ही? बरे आहात ना? बरेच असाल, बरेच राहा. की देवाजवळ प्रार्थना करू आपण सगळेच निरोगी राहू, तंदुरुस्त राहू आणि अशाच रोज नवनवीन रेसिपी करू आणि मस्त खाऊ. तर आज आपल्याला बनवायचं आहे मस्त वरणासोबत खायला असा जिरा राईस. एकदम भारी बनवणार आहे मी. तुम्ही नक्की रेसिपी बघा, आपली व्हिडिओ पूर्ण बघा. आणि चला तर आपण आता जिरा राईस बनवण्यासाठी सुरुवात करूया. तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं हे आपण प्रथम पाहूयात. तर आपल्याला तांदूळ कुठला घ्यायचा? जिरा राईसला कुठलाही तांदूळ चालतो, फक्त इंद्रायणी तांदूळ. म्हणजे आपण इंद्रायणी वापरल्यावर तो चिकट असतो, त्यामुळे त्याचा असा सुट्टा भात वगैरे होत नाही असं म्हणजे. तर त्यासाठी आपण बिर्याणी राईस वापरू शकता किंवा सगळे कोलम वापरू शकता, जो आपल्याकडे अवेलेबल असेल तो वापरू शकता. इंद्रायणी सोडून कुठलाही तांदूळ तुम्ही वापरू शकता, जेणेकरून त्याचा असा सुट्टा सुट्टा भात झाला पाहिजे. तर मी इथं घेतलेले बासमती कणी वापरते मी, त्यामुळे मी बासमती कणीच घेतलेली. बघा इथे मी 4 मेंबरसाठी एक छोटे छोटे ग्लास आहेत ते 3 ग्लास घेतले. तर आपल्याला इथे खडे मसाले लागणार आहेत काही. तर इथे बघा मी बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली. आपल्याला कोथिंबीर आणि भरपूर कोथिंबीर लागते जिरा राईसला. तेजपत्त्याची पानं 2-3 घेतलेत. थोडीशी दालचिनी घेतली, 2-3 तुकडे घेतलेले आहेत. आणि इथं हे 2 हिरवी इलायची घेतली, 2 मसाला इलायची, 2 मिरे 4, लवंगा 3. आणि इथं बेडगी मिरची. बेडगी मिरची ऐवजी तुम्ही हिरवी मिरची पण असे एका मिरचीचे मधून कापून असे दोन दोन भाग करून ती पण तशी पण वापरू शकता. जसं तुमच्या आवडीनुसार असेल तसं करा. आणि इथे आपल्याला जिरे पाहिजे आणि चवीसाठी मीठ लागतंय आपल्याला. तर चला आता आपण भात कुकरच्या डब्यात कुकरला लावून घेऊयात आणि त्याची मी 2च शिट्ट्या करणार आहेत, कारण आपल्याला तो पूर्ण मोकळा करायचा आहे असा. म्हणून असा कुकरला एक 2 शिट्टी करूनच फक्त घेणार आहोत, कारण आपल्याला तो पूर्ण मोकळा करून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला जर म्हणजे असा नसेल करायचा तर तुम्ही डायरेक्ट कुकरला पण लावू शकता, कारण कुकरला पण तुम्ही फोडणी देऊन करू शकता, तो पण छान होतो. पण हा केल्यावर अजून अधिकच छान होतो. तर करूया सुरुवात आपण. तरी ते आपला भात शिजलेला आहे. मी कुकरच्या 2 शिट्ट्या घेतलेल्या आहेत फक्त. आणि आता आपण भात आहे ना ताटात उलटा करून घेऊयात आणि आपल्याला थंड होऊन द्यायचा आहे भात. तापायला ठेवून थोडंसं तेल घालून घेऊयात आणि तेल तापेपर्यंत आपण आपला भात सुट्टा सुट्टा करून घेऊया. एकदम थंड झालाय आपला भात बघा. आता आपण सुट्टा करून घेऊ त्याला. 2 शिट्ट्या करून घेतल्या ना की असं छान सुट्टा होतं बघा भात. आणि तरी पण मी इथं बासमती कणी वापरलेली आहे. तुम्ही जर बिर्याणी राईस वगैरे आणला तर तो खूपच छान होतो, पण त्याला पाणी थोडं कमी टाकावं लागतं. आणि असं जुना लालसर बघून बासमती राईस नेहमी आणत जायचा. असं हे करायचं असल्यावर आपल्याला म्हणजे असं जिरा राईस वगैरे. इथं एकदम मोकळा फडफडीत भात झालेला आहे आपला, छान झालाय. पाणी थोडं कमी टाकत जायचं म्हणजे शिजायला जेव्हा आपण टाकतो ना भात कुकरला लावतो ना, तेव्हा पाणी थोडं. आणि तुम्ही डायरेक्ट पण जिरा राईस करू शकता, पण हा त्याच्यापेक्षा खूपच छान होतो. तुम्ही करून बघा नक्की. कारण जेव्हा आपण डायरेक्ट शिजायला टाकतो ना जिरा राईस, तेव्हा थोडासा त्याला तसा लोक येत नाही. आणि आजचा बघा भात आता कसं छान करते मी. तेल तापलेलं आहे, आता आपण त्यात टाकूया मिरी. 3 मिऱ्या घेतल्यात बघा मी, 4 लवंगा घेतल्यात, 2-3 तुकडे दालचिनी घेतली, आपली हिरवी इलायची, मसाला इलायची, बेडगी मिरची, आणि तेजपत्ता. आणि त्यानंतर आपल्याला जिरं टाकायचंय आणि जिरं चांगलं फुलून द्यायचंय बघा. जिरं जरा जास्त टाकायचंय आपल्याला. तर आपलं जिरं छान असं फुललेलं आहे. आता आपण त्याचा भात टाकू. आणि एकदम हलक्या हाताने असं त्याला हलवून घ्यायचंय, कारण भात शिजलेला असतो.
छान आपण मिक्स करून घेऊयात मसाला सगळा त्यातला. जरा मीठ कमी टाकलं होतं त्यामुळे थोडंसं मीठ टाकून घेऊ आपण अजून, आणि मीठ टाकून चांगलं मिक्स करून घेऊयात. छान दिसतोय राईस बघा. आता टाकूया आपण कोथिंबीर. कोथिंबीर शिवाय जिरा राईसला मज्जा नाही. कोथिंबीर अगदी आपण जास्त टाकली तरी चालते, एवढी पण जास्त नाही टाकायची. त्याचा मस्त असा आपला जिरा राईस तयार झालाय बघा. भन्नाट दिसतोय. तर आपण आता गॅस बंद करूयात. तर इथं झक्कास असा आपला बघा जिरा राईस तयार झालाय. आपण ह्या हिरव्या लाल मिरची ऐवजी तुम्ही हिरवी मिरची तुकडे म्हणजे अगदी एका मिरचीचे 2 तुकडे उभे तसे करून टाकले तरी चालेल. आणि बघा मस्त असा राईस आपला तयार झालाय जिरा राईस. तर आपण हा छान दाल तडक्या बरोबर वरणाबरोबर खाऊ शकता. तर आपली ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि खूप साधी सोपी पद्धत आहे आणि पटकन होणारी रेसिपी आहे. आपण एकदम साध्या रेसिपी टाकतो, त्यामुळे आपली ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा कशी झाली ते. धन्यवाद.